शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ वाटप करण्यात आला। याचाच भाग म्हणून शिवाजी विद्यापीठात क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या वतीनं मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात खासदार धनंजय महाडिकांनी पंतप्रधान मोदींच्या कामांचं कौतुक केलं, पण त्यांचं भाषण संपताच उपस्थितांपैकी एका व्यक्तीनं EPS 95चं काय झालं असा प्रश्न उपस्थित केला। खासदार महाडिकांना हा प्रश्न आवडला नाही। त्यांनी यावर बोलायची ही वेळ आहे का अशा शब्दात या प्रश्नाबद्दल संताप व्यक्त केला। खासदार महाडिकांनी जरी या प्रश्नामुळे अस्वस्थ होऊन राग व्यक्त केला, तरी खासदार शाहू महाराज छत्रपतींनी मात्र या प्रश्नाची दखल घेत केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं। आपले केंद्रीय मंत्री की त्यांच्याकडे एक काम आहे लेबरचं, त्यांच्याकडे मी 2-3दा भेटलोय। आज तो विषय नाही, पण एकाने जो काढला EPF 95चा त्यांच्यापुढे मांडलेला आहे आणि तो सुद्धा तिकडे लक्षात घेऊन तो सुद्धा कामाला घेतील असे सगळेच। खासदार शाहू महाराज छत्रपतींनी याबाबत केलेल्या खुलाशानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली, पण खासदार महाडिकांना राग का आला अशी चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी रंगली। खरं तर लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी उत्तरदायी असतात। सरकारसाठी अडचणीच्या ठरणाऱ्या सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी संयमानं उत्तर देणं अपेक्षित असतं। प्रश्नकर्त्यांनी विचारलेला प्रश्न व्यक्तिगत नव्हता, तर सरकारच्या धोरणांशी संबंधित होता। मग खासदार महाडिकांनी संतापायची गरज काय होती असा प्रश्न उरतोच।